शुभ सकाळ म्हणजे गोड ताईंना मैत्रिणींना रुपालीच्या फॅमिली चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर बघा कुंडामध्ये ना इतकं छोटं गुलाबाचं झाड आहे की नाही, आणि त्याला इतके भरभरून असे मोठे मोठे फुलं लागलेत ना. आणि हे कलर की नाही खूप माझा आवडीचा कलर आहे, त्याच्यामुळे की नाही 2 ते 3 ठिकाणावर मी ह्याचे रोपटे लावलेले तर. आणि म्हणतात ना छोट्या कमाईमध्ये जास्त फळ, तसे की नाही हे झाडाला थोडं छोटं झाड पण खूप मोठे असे फुलं आले तर. चला सकाळी जेने कामाला सुरुवात केली, जसं की चहा पाणी सगळं झालं माझं. आणि हे की नाही डायनिंग टेबल रोज काय मी सरकीत नाही, पण 8 दिवसात एकदा की नाही सगळं जे खुर्च्या वगैरे सरकून साफसफाई करीत असते. आणि जास्त की नाही पलीकडल्या साईडला कोणी ह्याच्यावर जेवायला बसत नाही, अलीकडल्या साईडला आम्ही सगळेजण जेवायला बसतो तर. आणि सगळे एकदाच बसत नाहीत सकाळच्या टाईमला, पण संध्याकाळी सगळे बसतात. पण हे की नाही सारखं सारता येत नाही, इतकं वजन की नाही भरपूर असं वजन काढायचं म्हणलं ना की खूप अशी परेशानी. तर आज की नाही 8 दिवसाच्या बाद मी जे आहे ना हे डायनिंग टेबल काढून सगळं साफ करून व्यवस्थित चौकून झाडून ठेवले. आणि त्याला की नाही अर्धा ते पाऊण तास नक्कीच लागते साफसफाईला. आणि की नाही कुठेही डस्ट झालं ना की एकदम पुसलं तर बरं वाटतंय, नाही तर की नाही दिवस असं जात नाही. तर चला सकाळचे घरातले काम आवरून आम्ही गेलो होतो आमच्या फार्म हाऊस. आम्ही आलो होतो फार्म हाऊसमध्ये. इतक्या तुरीच्या शेंगा निघल्यात, आणि आज तुरीच्या शेंगा जेतनं मिटलं उकडायच्यात म्हणून मी इथं तोडल्या होत्या. आणि ह्या फळाबद्दल तुम्हाला काहीतरी सांगते, जसं की ह्याला म्हणतात कृष्णा फळ. आणि ह्याचे हेल्थ बेनिफिट पण खूप आहेत बघ. आणि हे कृष्णा फळ आहे ना आपलं ब्लड शुगर राहते ना ते पण खूप कमी प्रमाणामध्ये की नाही असं लेवलमध्ये ठेवतंय, जसं की आपण ह्याचं रोज पण सेवन केलं ना. आणि ह्याच्यामध्ये की नाही फायबर आणि इलेक्ट्रोलाइट्स पण असतात ना, ते आपल्या हार्टला पण सुरक्षित ठेवतात. आणि गुड कोलेस्ट्रॉल असतं ना त्याला वाढवायला पण खूप मदत करतात हे फळं. आणि आपण ह्याचं सारखं सेवन केलं ना की जसं की असं पण खायला छान लागतं, आणि ज्यूसमध्ये पण खूप छान लागतंय. तर कॅन्सरचे सेन्स ना तर राहतात ना, त्याच्यापासून पण आपल्या शरीराचा खूप असा बचाव करतं हे फळ. आणि खूप शरीराला चांगलं असतं. आणि ह्याचे आउट ऑफमध्ये काय USA मध्ये काय सगळीकडं आता आपल्या इंडियामध्ये पण खूप अशी शेती करायला येतं. आणि खूप असं महाग फळ, आणि खूप खायला पण चांगलं, आणि शरीराला अत्यंत उपयोगी. आणि मिस्टर इथं की नाही पाणी देत आहेत मिरचीला सकाळी सकाळी. बाहेर कुत्रे आले तर कसं चिरकायला, म्हणून मी ह्यांना फिरवीला सोडून दिले. वडायलेत नुसते धरू धरू. चला इथं आलू टफीला थोडंसं की नाही रोज सकाळी संध्याकाळी जे फिरवायचं असते ना, तर 5 वाजता इथं बाहेर बांधलं होतं. आणि चला शुभ संध्याकाळ सर्वांना. तर आता की नाही हरभऱ्याची भाजी खूप अशी बाजारामध्ये यायली आहे. आणि एकदम ताजी ताजी फ्रेश भाजी आणली होती मिस्टरांनी, तर मस्त साफ वगैरे करून, कारण त्याच्यावर बारीक आळ्या पण असतात, ते स्वच्छ बघून घ्यावं लागतात. तर इथं मी की नाही हरभऱ्याची भाजी केली आहे. आणि 2 जे आहेत ना भाकरी मिस्टरासाठी टाकल्यात, आणि बाकीचे जे आहेत ना चपात्या टाकल्यात. कारण की नाही भाकर रोजच केली ना की गहू जे आहेत ना तसेच राहिले, तर त्याच्यामुळे की नाही आज हरभऱ्याची भाजी चपाती वरण भात असं केले रात्रीच्या जेवणामध्ये. चला मुलाली तर ताट वाढून दिलं, आणि मी की नाही गरम गरम छान चपात्या टाकते. तर संध्याकाळचा आमचा स्वयंपाक होता असा. तर मी छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या मंडळी मस्त हरभऱ्याची भाजी खायला आणि गरम गरम चपाती. तर संध्याकाळचा तुमचा मेन्यू काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आकाशी तर करतंय थोडीशी मॅगी.